जय मित्रांनो, मी 2014पासून मोदी साहेबांचा खूप मोठा फॅन आहे आणि मी बोललो पण होतो 4 जूनला आपले मोदी साहेबच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आणि तेच झालं. आणि मी पैदल यात्रापर्यंत गेली होती. मी भोले बाबांचा, साईबाबांचा आणि वणीची आई सप्तशृंगी माता यांच्या फेऱ्या केलेल्या आहे. केंद्रामध्ये मोदी साहेब यावं म्हणून आणि ते आले आणि मी एक कबूल पण केलं होतं. ते आल्यानंतर आहे ना, त्यांच्या हस्ते अंजनेरीला आणि त्याच्यानंतर त्र्यंबकला पूजा पण करणार आहे. मी प्रसाद पण आणलेला आहे आणि तो प्रसाद जसा की मी हनुमान जयंती होती, निकाल लागायच्या अगोदर पैदल यात्रा पण केली होती आणि मी बोललो पण होतो बजरंगबलींना, म्हणलं बाप्पा आमचे मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर तुझ्या दर्शनाला आणि तुझ्या हस्ते पूजा करण्यासाठी, तुझी एक पूजा करण्यासाठी आणि त्र्यंबकचे भोलेबाबांची पूजा करण्यासाठी मी तुला मागणं घालतो आहे. आणि ते माझं मागणं भोलेबाबांनी पण आणि अंजनेरीच्या हनुमंतांनी पण. विशेष म्हणजे त्यांचा जन्म होता त्या दिवशी, हनुमान जयंती, त्या दिवशी मी या भक्तांनी मी पैदल यात्रा केलेली आहे. फक्त केंद्रामध्ये आपले मोदी साहेब यावं म्हणून. तसंच आता मित्रांनो, हे जे आता इलेक्शन चालू होतं आहे विधानसभेचं, याच्यासाठी आपले देवेंद्र फडणवीस साहेब जेवढा जोर लावताना त्यांच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी साथ द्या आणि परत एकदा प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक विधानसभामध्ये फक्त आपलं BJPचं सरकार येऊ द्या. जिथं आपला गट, जिथं आपलं गट आहे NDA, जिथं आपल्या पार्ट्या एक साथ आहे, ज्यांच्या संघ आपली एक पार्टी एकजूट आहे, अशा लोकांनाच उमेदवारांना तुम्ही मत देऊन पुन्हा एकदा फक्त मी एक रिक्वेस्ट करेल, BJPचं सरकार हे प्रत्येक राज्यात आलं पाहिजे. आणि हा माझा विश्वास आहे. आज श्रावणी सोमवार आहे आणि आज पहिलाच दिवस आहे मित्रांनो. मी तुम्हाला एक सांगतो, आज 5 तारीख आहे, 8वा महिना आहे आणि पहिलाच सोमवार आहे श्रावणी. मी 5 सोमवार पूर्ण कडक पकाटार फक्त आपलं BJPचं सरकार यावं, प्रत्येक राज्यात आपलं BJPचं सरकार यावं. आणि माझ्या काही मागणं आहे, फक्त एकच मागणी आहे माझी, की जे मोदी साहेबांनी जे केलेलं ना, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक त्याचे विचार, त्याची दृष्टी खूप बेस्ट आहे. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास, हे जे मोदी साहेबांचे जे विचार आहे ना, हे विचार खूप छान आहे मित्रांनो. आणि म्हणून मी 2014पासून मोदी साहेबांचा खूप मोठा फॅन आहे आणि मी भक्त पण आहे त्यांचा. मी त्यांना एक दिवस त्यांना भेटेल पण, हा माझा विश्वास आहे. एक दिवस मी माझ्या गुरूंना भेटणार आणि मी एकटाच गुरुच नाही, 140 कोटी हा त्यांचा परिवार आहे ना, हाच त्यांचा गुरु आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास जर आपल्या देशाला भक्कम करेल तर फक्त एकच व्यक्ती भक्कम करू शकतो, तो म्हणजे नरेंद्र मोदी. म्हणून आता जसं आता लोकसभेचं तर इलेक्शन झालंच, लोकसभेसाठी पण आपले मोदी साहेब परफेक्ट तिसऱ्या फेऱ्याला निवडून आले आणि पंतप्रधान झाले. बघू द्या ना लोक किती पण मोदी साहेबांना नावं ठेवत्या. मोदी हे तो मुमकिन आहे. जसे योगी आणि मोदी ही जी जोडी ना, ही जबरदस्त जोडी. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, त्याच्या जोडीला अजितदादा पण आहे. हे पण पॉवरफुल नेते आणि खूप बेस्ट येते. त्यांनी खूप चांगले कामं केलेले आणि करता पण आहे. म्हणून म्हणतात ना, मोदी हे तो मुमकिन आहे. म्हणून आम्ही मोदींच्या आपण पाठीशी आहे. आणि नाशिककरांना पण मी एकच सांगेन, जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करा आणि श्रावणी सोमवार हे आपल्या देशाला सुरक्षित ठेवू शकता तर फक्त नरेंद्र मोदी साहेब ठेवू शकतात. म्हणून फिर एक बार मोदी सरकार, कमल का बटन दबाइए और भाजपा को लाइए. जिथं आपल्या BJPला साथ देणारी एकनाथ शिंदेची पार्टी, अजितदादांची पार्टी असेल, अशाच लोकांना तुम्ही मत देऊन, अशाच उमेदवारांना मत देऊन पुन्हा एकदा आपल्या भारताला सुरक्षित ठेवूया आणि प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचं सरकार येऊ द्या. मोदी हे तो मुमकिन आहे. जय सियाराम.
हर हर महादेव, घर घर मोदी, हर हर मोदी. माझा विश्वास आहे हे माझे भोले बाबा नाही, हे 33 कोटी देव देवता त्यांना आशीर्वाद तर देणार, पण आमचे भोले बाबासुद्धा त्यांच्या पाठीशी हमेशा राहणार. म्हणून आपल्याला फक्त एकच विश्वास ठेवायचा मित्रांनो. आज श्रावणी सोमवार आहे, एकच प्रकट ठेवायचा. फक्त आपल्याला मोदींना निवडून देण्यासाठी फक्त बी जे पीलाच मत देणं गरजेचं आहे. फिर एक बार मोदी सरकार. जय सियाराम.